आपल्या बुडग्या एवढं कमरे एवढं पाणी असेल तुम्ही पोहू वगैरे शकता. पण जागा बघताय का, पाणी बघताय का, आतमधलं सगळं तुम्हाला हे बघा दिसतंय का स्पष्ट. गॅस वगैरे घेतलाय, बघू आता काय बनवायचं आणि काय नाही. पब्लिक तर चालत चालली आपली, ते बघताय पुढे. भेटूया डायरेक्ट हळूहळू चालताना पुढे थोड्या वेळ. आम्ही आज चाललो एअरफोर्सच्या रोडनी चालत गपचूप. शांतता राखा. बघा आज किती मजा येणार ब्लॉग मध्ये. छोट्या छोट्या जागेवर तसं चेतावणी लावलेली. त्यांनी सूचना लावलेल्या 1972 कलम वाचा. फोटो काढू नका बोलतो तरी काढतो. हे होतं 25,000 असतात. मित्रांनो तुम्ही बघताय इथं असा रस्ता आहे उतरायला. रस्त्यात न उतरून मग बघताय का भारी जागा. आज हे काही तिथं बंधारा वगैरे दिले ना. हुमायून बंधाऱ्याच्या पाण्याच्या डोहामध्ये उतरणे पोहणे हे धोकादायक असून सदर इकडनं रस्ता आहे. पुढे दाखवतो तुम्ही गेले जाऊन पुढे. त्यामुळे इथे समोर ना हा ब्रिज आहे. या ब्रिजच्या खाली आता पाणी नाही आहे, पण इथं पावसाळ्यात मस्त पाणी असतं. आपण चाललो आता आपल्या स्पॉटला. तुम्हाला वरनं दाखवलं की तो ब्रिज होता, बघायची दाखवलं मी. हा ब्रिज होता, ब्रिज दिसतो तुम्हाला, ब्रिजचे दांडे दिसतात ना. इथनं वरतून मगाशी आपण बघवतो. तर इथनं आपण आलो खाली असे चालत. तिकडनं यायला रस्ता आहे. तुम्हाला ते पहिले दाखवलं बघा संजय गांधी नॅशनल पार्क. एवढं एवढे कलम, एवढा एवढा फाईन आहे. ते तुम्हाला जे मी दाखवलं इकडनं तो रस्ता असा खाली येतो. दगडी असं दगडी बांधकाम केलेलं आहे. दगडी असं बांधकाम केलेलं आहे. यावरनं चालत यायचं खाली. नंतर पुढे जाऊन त्यांनी डॅम वगैरे बांधलेले आहे आता प्रॉपर. अरे भाई यांनी पूर्ण चेंज केलं लौकिक आता. लौकिक हा प्रॉपर निळा पाणी. हा आता मित्रांनो आम्ही पोहोचलोय स्पॉटला. पण आता पाणी तर नाही आहे त्या जागेला. स्पॉट खूप भारी आहे आणि पाणी पुढे आहे. आपण बघूया. थांबा 2 मिनिटं होल्ड करा मित्रांनो. अशा तऱ्हेने मित्रांनो आपण पोहोचलोय स्पॉटला. स्पॉटलाही भारी आहे. मला बोलतो बघा सगळे निळ्या पाणी. हे बघा आता त्यांनी डॅम्प वगैरे बांधलेले आहेत प्रॉपर. आणि बघा काही निळे. तुम्हाला बोलू ना मित्रांनो पाणी लय भारी आहे आणि लय मजा येते. आज परत ट्रेन वगैरे आणला नाही. ट्रेन वगैरे लावू शकलो असतो आपण, पण ते आपण एअरफोर्सवाल्यांच्या भीती कारणास्तव आपण आणलं नाही. पण तुम्ही जागा बघताय का तुम्ही जागा. सगळं निळं पाणी. मध्ये उतरलं तरी बघताय का पूर्ण निळं पाणी. एकदम शांत वातावरण. मित्रांनो काय मजा येईल ना. आणि खोल पाणी नाही आहे गाईच. आता मी जास्त आतमध्ये जाऊ शकत. हे बघा हँड भिजायला लागली. पाणी बघा काय मस्त आहे. समोरनं आपल्याला उतरायला रस्ता आहे. तिकडनं वरनं असा वरनं इथनं उतरायला रस्ता आहे. इथनं सरळ असे चालत यायचं, क्रॉस करायचा. मस्त आहे. मित्रांनो मी तुम्हाला बोललो ना पाणी 1 नंबर आहे. विषय खोल आहे आजचा. 1 नंबर पाणी. निळा पाणी बोलतो त्याला. खूप घातक पाणी आणि लय मजा येणार आहे आज.
नमस्कार मित्रांनो, बघता व्ह्यू काय भारी आलाय. आता आम्ही निघालोय परतीच्या प्रवासाला आणि खूप एन्जॉय केली आम्ही. आता इकडे खूप भारी वाटलं आज येऊन इकडे. आणि माझ्या तर तुम्हाला विचारूच नका, तुम्ही ब्लॉगला बघतालच आणि चॅनलला आपल्या लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. एक रस्ता वरती जातो आणि इकडनंच जाण्यासाठी आता जर शॉर्टकट रस्त्याने झालो मी. एवढं चढून फ्री जाण्यापेक्षा आपण इकडनं आलो एक रस्ता उतरताना पण दाखवला होता मी. तर पाण्यात उतरलो ना, भूक लागली तर आमचा खाण्याचा प्लॅन झालाच नव्हता, त्यामुळे झाला विषय. तर निघालो इथनं. मित्रांनो, जोपर्यंत आपण बाहेर पडत नाही या रस्त्यावरनं तोपर्यंत जीवाक धाकधूक होतच राहते. कारण का त्याचं कारण हे बघा मित्रांनो, हे माझ्या मागे जे बघताय तुम्ही आणि हे बघा अजून एक, हे बघून ना अजून धाकधूक वाढते. जागा चांगली आहे, खूप छान आहे, पण इकडे यायचं म्हणजे रिस्क तेवढीच आहे. आणि ती रिस्क घेतली आहे. थोडक्यासाठी राहिलो, आता थोडंसं राहिलं आहे खाली उतरणं. मी तुम्हाला बोललो ना जाताना तुम्हाला दाखवणार आहे मी की कुठल्या रस्त्याने अजून आपल्याला म्हणजे चढलो आपण ज्या रस्त्याने आणि उतरायला सोपं कुठल्या रस्त्याने ते तुम्हाला दाखवत होतं. चाललो आता लवकरच पोचू आम्ही. पहिले यायचो ना तेव्हा आम्हाला एक दोनदा एअरफोर्सवाले भेटलेले. तेव्हा आम्ही डायरेक्ट जंगलामध्ये हे जे तुम्हाला दिसतं ना इथे खाली असं डायरेक्ट लपाई पाहिजे, हे जे खाली दिसतंय ना त्याच्या खाली लपाई पाहिजे, लपायचं पाहिजे. महाकडे दिसलंय खेळते वाटतं झाडावरती. तो उडी मारली ते बघा, ते बघा कुठे गेले दिसत नाही आता. तेव्हा समोर बसलं, तेव्हा समोर बसलं, तेव्हा माकड आपल्याला बघून उड्या मारते. काय पांढरं आणि काळा तोंड आहे त्याचं, खूप भारी माकड आहे. काय मित्रांनो, हा बघा हा अजून एक रस्ता आहे इकडनं बाहेर जायला. हा सगळ्यात सोपा रस्ता आहे. इकडनं सरळ असं इकडनं उतरायला आहे खाली. इकडनं आपण आलेलो मगाशी, तिकडनंच चाललोय. सगळ्यात सोपा रस्ता आहे हा. इकडनं जायचं सरळ सरळ रस्ता आहे तसा. पडलो असतो मस्त वेगळी आणि कडक व्ह्यू आहे समोर. तुम्ही व्ह्यू बघता ना मागचा, हा असा मस्त वेगळी व्ह्यू आहे. आणि बघा का भारी सीन आहे, का भारी सीन तुम्ही बघता. जो तुम्ही माझा रस्ता बघताय, जो समोरून जो रस्ता गेला इथनं, हा बोर्ड जो लागला तिकडनं आतमध्ये जायचं. तिकडनं आतमध्ये जाऊन तुम्हाला मी व्हिडिओ दाखवली की ती भिंत लागते, त्या भिंतीच्या बाजूनी चढायला जागा आहे. तिकडनं चढून सरळ सरळ जायचं. एकदा तुम्हाला व्हिडिओ दाखवलेलीच मी. समोर जो गेट आला आहे, आता आपण जिकडनं चाललोय चालत समोर गेट आहे, तिकडनं आत यायचं. सरळ सरळ चालत जाऊन डायरेक्ट वरती भिंत आहे. भिंतीवरनं राईट मारला, तुम्हाला दाखवलंच मी. ही शाळा आहे. इकडनं चालत यायचं सरळ सरळ. आमच्या गाड्या इकडनं बाहेर लागल्या आणि खूप मजा आली आज तिकडे आलो तर. एवढं निळ्या पाण्या खूप भारी आहे. इकडनं मध्ये यायचं. एवढचा गेट आहे, जे बोललो ना तुम्हाला ज्या रस्त्यावरनं आपण चालत गेट लागतो, हा रोड आहे. तिकडे बाजूला गाडी लागली ना, तिकडनं आतमध्ये चालत जायचं आणि मस्त वेगळी वरती जाऊन निळ्या पाण्याला. खूप भारी पाणी आणि एन्जॉय तर अनलिमिटेड आहे, अनलिमिटेड. आज टेंट नव्हतं घेऊन गेलो, टेंट घेऊन जायला पाहिजे होतं ॲक्च्युली खरं तर.
ट्रेन घेतला असता तर खूप मजा आली असती.